पारशिवनी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणात वन विभागानं तातडीची कारवाई करत 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। सहाय्यक वनसंरक्षक ACF रवींद्र घाडगे, रेंज ऑफिसर RFO अनिल भगत, वनपाल वाढी आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांचा निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे। वनसंरक्षक प्रादेशिक श्रीलक्ष्मी यांनी शुक्रवारी निलंबनाचे आदेश जारी केले। ही कारवाई एका वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली। निलंबित अधिकाऱ्यांवर आदिवासींच्या जमिनीवरील झाडांची अवैध तोड करून ती अधिकृत वृक्षतोडीत मिसळल्याचा गंभीर आरोप आहे। पारशिवनी वनपरिक्षेत्रात एका खासगी शेतजमिनीवरील झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी या संधीचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर झाडांची अवैध तोड केली आणि परवानाधारक झाडांच्या लाकडात ती मिसळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं सहाय्यक वन संरक्षकांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय विशेष तपास समिती स्थापन केली। या समितीनं पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्याचं आढळलंय। या वृक्षतोडीमध्ये एका ठेकेदाराचा हात असल्याचं देखील उघड आलं। विशेष म्हणजे ACF रवींद्र घाडगे यांनी नियम मोडून झाडांच्या लाकडांवर अधिकृततेची खूण ठोकल्याचं उघड झालंय। त्यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झालाय, त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात मोठ्या अनियमितता आढळून आल्या असून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे। तपास सुरू असल्यानं कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून कठोर पावले उचलली जातील। वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखीन मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की दोषींवर कठोर कारवाई होणार आहे। महाराष्ट्र 24 न्यूज कथा पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।